दक्षिण भारतातल्या मदुराईतल्या कार्तिकेय स्वामींच्या एका मंदिरावरून हिंदू मुस्लिम वाद सुरू आहे। त्या वादाची आग देशाची राजधानी दिल्लीमध्ये पोहोचली आहे। तिथून थेट महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये येऊन थांबली। संसदेतल्या भाषणामध्ये गृहमंत्री अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। त्यावर उद्धव ठाकरेंनी तुमच्या बुडाखालचं हिंदुत्व बघा असं उत्तर दिलंय। त्या उत्तरामध्ये हिंदुत्व, संघ, वंदे मातरम, गोमांस, जय शहा असा सगळा उल्लेख असल्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदेंनीही ठाकरेंवर प्रहार केलेत। काय आहे प्रकरण बघूया। हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आलेल्या उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद केली आणि पत्रकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांचा जेवणाच्या टेबलवरचा फोटो दाखवला। आता या फोटोचा आधार घेत उद्धव ठाकरेंनी अमित शहांना त्यांचा हिंदुत्ववाद सिद्ध करण्याचं चॅलेंज दिलं। कसं पाहूया। आता काहींना प्रश्न पडला असेल की हिंदुत्वावरून अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात सामना का रंगलाय। त्यासाठी 2-3 दिवसांपूर्वीच्या हेडलाईन्सची उजळणी करावी लागेल। दक्षिण भारतातील कार्तिकेय स्वामींच्या एका मंदिरावरून हिंदू मुस्लिम वादाचं राजकारण सुरू आहे। या मंदिराबाबत उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवर गृहमंत्री अमित शहांनी संसदेतल्या भाषणात कठोर टीका केली। आजादी के इतने साल में नहीं हुआ है मान्यवर कि कोई जज एक जजमेंट दे तो जज के खिलाफ इंपीचमेंट लेकर आते हैं। अपनी वोट बैंक को एड्रेस करने के लिए इंपीचमेंट लेकर आते हैं मान्यवर। और ये सारे ने तो साइन कर दिया, साथ ही साथ उद्धव जी ने भी साइन कर दिया। उद्धव जी, जजमेंट क्या है? एक पहाड़ी पर मान्यता है कि हाँ सबसे ऊपर दिया जलाया जाए। मान्यवर, एक वोट बैंक को संभालने के लिए एक हाईकोर्ट के जज के सामने इंपीचमेंट लेकर आए हैं। देश की जनता उनको मदद नहीं करेगी। अमित शहांच्या त्या भाषणाची धग तात्काळ महाराष्ट्रात पोहोचली, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्याची लिंक आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट केली। ते भाषण शेअर करताना फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून कॅप्शन दिलं, कोण होतास तू, काय झालास। भाजप आणि शिवसेनेच्या शिलेदारांनी उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं, ते आपण पाहणार आहोतच। पण त्याआधी हा नेमका वाद आहे तरी काय ते थोडक्यात बघूया। तामिळनाडूच्या मदुराईजवळ अरुलमिगू सुब्रमण्यम स्वामींचं प्राचीन मंदिर आहे। मंदिरासमोरच तिरुपरंकुंद्रम टेकडीवर कार्तिक दीप प्रज्वलनाची हजारो वर्षांची परंपरा आहे। या ठिकाणी जुना दर्गा असल्यामुळे प्रथेवरून हिंदू मुस्लिम वादाला तोंड फुटलंय। दर्ग्याच्या ट्रस्टकडून दीपस्तंभाच्या जागेवर अतिक्रमण होत असल्याचा आरोप होतोय। मात्र मद्रास हायकोर्टाकडून मंदिर समितीला दीप प्रज्वलनाला परवानगी देण्यात आली। तणावाचं कारण देत स्टॅलिन सरकारनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। द्रमुकच्या खासदारांकडून न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्या विरोधात महाभियोगाची नोटीस देण्यात आली। लोकसभा अध्यक्षांकडे सादर केलेल्या नोटीशीवर 120 खासदारांच्या सह्या आहेत। त्यात उद्धव ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत यांचीही सही आहे। मंदिराच्या प्रथेला विरोध करणाऱ्या द्रमुकला पाठिंबा दिल्यामुळे शिंदेच्या शिवसेनेनं सुद्धा उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलंय। काही लोक अरायवल आणि डिपार्चरसाठीच असतात, त्यामुळे ज्यांनी हिंदुत्व सोडलं आणि ज्यांनी हिंदुत्व सोडून बाळासाहेबांचे विचार सोडून सत्तेसाठी खुर्चीसाठी घुमटीला टांगलं म्हणायचं का, पण हिंदुत्व असं बोलता येणार नाही आपल्याला। त्यांना हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता देखील नाही। हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर टीका केल्यामुळे भाजपच्या नेत्यांचंही पित्त खवळलं आणि त्यांनीही ठाकरेंवर प्रहार केले। मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी हे महाशय त्या ठिकाणी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेत, शरद पवार साहेबांच्या मांडीवर जाऊन बसलेत। सगळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व सम्राट यांची सगळे तत्त्वांनी सोडून दिलेत, सगळी आयडिओलॉजी यांनी सोडून टाकली, विकून टाकली, फक्त एका खुर्चीसाठी। आणि आज बघा त्यांच्यावर काय दिवस आले। मला वाटतं सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी या खोट्या कारणातून बाहेर यावं। हिंदुत्वाविषयी भाषण करायला आपल्याला मैदान आहे, खोट्या करायला आपल्याला मैदान आहे। कधी अमित शहा साहेबांना शिव्या द्या, त्यांच्यावर कोट्या करा,
कधी देवेंद्रजींवर व्यंगात्मक बोलणं, मला वाटतं त्यांनी यातला बाहेर यावं आणि शेतकऱ्यांवर बोलावं, सर्वसामान्यांवर बोलावं. जर उरलं सुद्धा अस्तित्व त्या ठिकाणी अबाधित आपल्याला ठेवता येईल. आता लोकांना तुमच्या टोमण्याची टीका टिप्पणीचा किळस आलेला आहे. तामिळनाडूमधील विधानसभा निवडणुका अवघ्या 6 महिन्यांवर आल्या आणि त्या निवडणुकांच्या तोंडावर हा हिंदू मुस्लिम वाद सुरू झाला. खरं तर त्या मंदिराचा थेट संबंध नसला तरी तो वाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर खरे हिंदुत्ववादी कोण या स्वरूपात महाराष्ट्रातही होतो. आता मुद्दा आहे की मतदार फक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतदान करणार आहेत का, आणि जर उत्तर हो असेल तर कोणाचं हिंदुत्व मतदारांना भावत आहे याचं उत्तर निवडणुकांच्या निकालानंतरच मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.